जीवनात उपयोगी पडणारी भाजी आणि भाजी पिकवणाऱ्या या भागामधली ही मुलं, ही शाळा अत्यंत महत्त्वाची आहे। या मुलांना गणित येतं, या मुलांना भाषा येतं, या मुलांना इंग्रजी येतं आणि ही मुलं सर्व गोड्या गोविंदाने राहतात। खरं तर आता हा छोटासा बाजार उद्याच्या जीवनाचा भावी असा बाजार आहे। प्रत्येक स्त्रीला आपल्या जीवनामध्ये काय घडायचं आहे हे याचं उदाहरण म्हणजे प्रॅक्टिकल या ठिकाणी मिळतं। आणि म्हणून शिक्षण काय असतं? शिक्षण नसतं पुस्तकी ज्ञान नाही, कविता कादंबरी आणि धनान प्रश्नोत्तर नाही। जीवनामध्ये भाजीचा दर काय आहे, डाळ कितीला आहे आणि मांस मटण कितीला मिळतं आणि माझ्याकडे किती पैसे आहेत याचा अर्थसंकल्प देशाचा असतो, राज्याचा, तसा व्यक्तीचा असतो। पण या ठिकाणची मुलं, खरं तर या मुलांना गणवेशामध्ये निळ्याशार आकाशासारखा गणवेशामध्ये ही मुलं बसलेली आहेत। कुणी भाजी घेतलेली आहेत, कुणी आणि भजी बनवल्या आहेत, कुणी टमाटे, वांगी आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंचा हा छोटासा बाहेरचा बाजार। खरं तर 1ली ते 4थीपर्यंतचं ज्ञान आणि शिक्षण हे फुलपाखरासारखं असतं, बागडणाऱ्या पक्ष्यासारखं असतं आणि पक्ष्यासारखी ही मुलं माझ्या घरी किती गरीब आहेत त्यापेक्षा घरी गेली की खेळतात, शाळेत आले की नीट बसतात, अभ्यास करतात आणि शिक्षक त्यांना चांगलं शिकवतात। गायगोडी सरांच्या बाबतीत म्हणून अशा प्रकारचा एक अत्यंत आदर्श शिक्षक या शाळेला मिळाले आणि त्यांनी आपल्या घरादारापासून आपली मुलं तर घडवलीच, पण या ठिकाणच्या सर्व शाळेला त्यांनी शाळेपण दिलं। एखाद्या चित्रपटामध्ये आणि एखाद्या कथेमध्ये जी नायिका असेल आणि नायक असेल अशा प्रकारचं गायगोडी सरांचं वर्तन आहे। आणि म्हणून आजचा हा बाजार या ठिकाणच्या मुलांच्या मंगोबाच्या माळाच्या घराघरातल्या मुलाला व्यायाम मिळावा, शिक्षण मिळावं, ज्ञान मिळावं आणि तो आपल्या भावी आयुष्यामध्ये मोठा व्हावा। खरं तर या शाळेमध्ये राबणाऱ्या जगताप मॅडम असतील आणि इतर सर्व असतील, स्कूल कमिटीमधल्या ह्या मोरे मॅडम असतील आणि सर्व गणेश सर असतील, गणेश सर आपल्या परीनं सातत्यानं या शाळेला सहकार्याची भावना ठेवत आहेत आणि धायगोडी सरांनी सर्व टीम काम करतात। या छोट्या छोट्या मुलांचा बाजार खरं तर फुलपाखरांचा, पशुपक्ष्यांचा चिचवाट चालावाचा असा आपला हा जीवन चालतो। माझ्याकडे किती पैसे आहेत मग मी सुखी आहे? पण असा मी प्रश्न करतो की ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तो सुखी आहे का? तर आपण आनंदी असणं, आपण सुखी असणं फार महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ते घर शिकवतं, की आपल्याला शाळा शिकवते। म्हणून ही शाळा अत्यंत महत्त्वाची ही शाळा आहे। या परिसरामधला सर्व वर्ग आहे तो वर्ग सर्व शांत आणि चांगला आहे। कष्ट केल्याशिवाय कुणालाही जीवन जगता येत नाही। कष्टाची भाकर खायची असेल तर आपल्याला काम करावं लागतं आणि ज्ञान घ्यावं लागतं। ज्ञान आणि कष्ट खरी जीवनाची शिदोर आहे। पण आपल्या हातात पुस्तक असायला पुसले, पुस्तक आपल्याला माणूस पण देतो, सुख देताना आपल्याला जीवनामध्ये कमी राहायला शिकवतं। या ठिकाणी मी जास्त बोलू इच्छित नाही, परंतु गणेश मोरे सर, गायगुडे सर, तुमची ही टीम अत्यंत चांगलं काम करत, अश्विनी मोरे, कालोखे मॅडम असलेले सर्व पोषण आहारचे सर्व मालिन मॅडमांनी सर्व काम करतात। इथली मुलं घडली आणि तिथली उपस्थित असणारी सर्व मुलं 10वी-12वीला गेली असते या शाळेतून शिकली। माझी शाळा, माझा उगम कुठून झाला, नदीचा उगम कुठून होतो आणि ती कुठे जाते? गंगा जमुनामध्ये आंघोळ केल्यावरती माणूस मोठा होईल असं मला वाटत नाही, परंतु ज्ञानामध्ये न्हावून गेल्यावर, कविता, कथा आणि ज्ञान घेतल्यावर, अभ्यास केल्यावर आपण मोठं होऊ, डॉक्टर होऊ, इंजिनियर होऊ, देशाची समाजाची सेवा केलो आणि सर्वात महत्त्वाचं स्वतः मोठं होऊ। माता रमाईचा एक यामध्ये धडा आहे। माता रमाईनं आपलं जीवन कमीत कमी कष्टामध्ये घडवलं आणि आपला आदर्श घेऊन बाबासाहेबांना साथ दिली। देशाचे राष्ट्रीय नेते आणि क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो, महाराष्ट्राच्या संतांना मी अभिवादन करतो आणि या गरीब घरच्या मुलांना म्हणणार नाही, पण श्रीमंत विचारानं शिक्षण घेणाऱ्या या मुलांना, सळसळ त्या मुलांना, या उद्या फुलपाखरांना, या सर्व पशुपक्ष्यांच्या किलबिलाटासारखा ही इतकी सुंदर शाळा आहे। शांतनिकेतनची आठवण कलकत्त्याच्या शाळेची येते, पण ही शाळा गरजेची आणि कुणी छोटा नसतो, मोठा नसतो। या शाळेमध्ये उद्या कोण किती मोठा होईल सांगता येत नाही आणि म्हणून गायगोडे सर, आपण गणेश सर, मोरे सर, आपण मला बोलण्याची विनंती केली आणि हा छोटासा बाजार जीवनाचा खऱ्या अर्थानं बाजार या देशातला मूलभूत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून तुम्ही शिक्षण संस्कार काय घेतं? जीवनविषयक मेहनत, शिक्षण, ज्ञान, वाचन, व्यायाम आणि जीवनामध्ये चांगली गोष्ट असेल तरच चांगला बनवू शकतो। गौतम बुद्धांचा विचार आपल्या देशाला आणि जगाला चालतो। म्हणून सुख काय असतं तर आपलं दुःख किती जरी आलं तरी दुसऱ्याचं सुख हिरावून घ्यायचं नसतं। आणि म्हणून या चिमुकल्यांना, सर्व छोटी छोटी ही मुलं आहेत, सर्व इतकी सुंदर सर्व अभ्यास करतात आणि खेळतात आणि बागेतात आणि आपलं लक्ष घेऊन येतात। यांना सुख, दुःख आणि गरिबी काय माहीत नाही। म्हणून गायगोडे सर
सर तुम्हाला मी विनंती करेन अजून यांच्यासाठी एक्स्ट्रा वेळामध्ये तुम्ही परिपाठ घ्या आणि अजून अभ्यास वाढवा. त्यांचं गृहपाठ आणि पाढे आणि सर्व कविता आणि कथा आणि त्यांना जीवनाला समृद्ध असे तुम्ही तयार करा. हा निश्चितच बाजार उद्याच्या त्यांच्या जीवनाला आठवण देईल आणि जीवनामध्ये उभा करेल. म्हणून भारताचा पैसा महत्त्वाचा आहे. पैसा खिशात असल्याशिवाय काही करता येत नाही. पण खिशातला पैसा कसा वापरायचा हे जीवन आपले आईवडील शिकवतात, शिक्षक शिकवतात. या बाजाराला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. तुम्ही आपण या सर्व व्यवस्थेला आणि हा सगळ्या छोट्या छोट्या भाजीपाल्यांचा वेळा सर्व या ठिकाणी भजी आहेत, इडली आहे आणि सर्व भाज्यांची प्रथा आहे. बटाट्यापासून टमाटे जीवनाला सर्व लागतं, मिठापासून सर्व लागतं. आपण या ठिकाणी छोटासा बाजार भरवला. आपल्या जिल्हा परिषदच्या मागोमागच्या शाळेला मी शुभेच्छा देतो आणि शिक्षण विभागामधल्या आनंद मेळाव्याला शुभेच्छा देतो. जिल्हा परिषद मुलं घडवावी. काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये बालभारतीमध्ये आमच्यासारख्या लेखकांच्या कथांनी पाठ ठेवू शकतो. पण जीवनाला खंबीरपणे उभा करायचं तंत्र या मुलांना मिळालं पाहिजे. हे सर्वांचं मिळून काम आहे. आपण चांगलं काम केलं. गणेश मोरे सर आपलं अभिनंदनही करेल आणि रायगुडे सर आपलं अभिनंदन करेल आणि सर्व अश्विन मॅडम आपण अजून सातत्यानं आपल्या जीवनातला थोडासा वेळ संसारिक जीवनामधला वेळ इथं देत चला. माने मॅडम आणि तालुक्यामध्ये सर्वांच्या पोषणात सर्व काम करणाऱ्या शुभेच्छा देतो. या बालकांना त्यांच्या पालकांना त्यांच्या आईवडिलांना कष्ट करून ही सुंदर फुलपात्र ते जगतात त्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. ते बाळ